तुमचे पाय तुमच्या आरोग्याबद्दल खूप काही सांगू शकतात. जर तुमच्या पायांमध्ये मुंग्या येत असतील, जळजळ होत असेल किंवा जखमा भरून येत नसतील, तर ही मधुमेह नियंत्रणात नसल्याची चिन्हे असू शकतात. आज आपण अशा 10 महत्त्वाच्या लक्षणाबद्दल जाणून घेणार आहोत. नंबर 1. पायामध्ये सतत मुंग्या येणे. जर पायांमध्ये वारंवार मुंग्या येत असतील किंवा झिणझिण्या जाणवत असतील, तर हे मधुमेहामुळे मज्जातंतूवर परिणाम होण्याचे सुरुवातीचे लक्षण असू शकते. सुरुवातीला ही समस्या अधूनमधून जाणवते, पण दुर्लक्ष केल्यास ती वाढू शकते. अशा वेळी रक्तातील साखर तपासून डॉक्टरांचा सल्ला घ्या. 2. पाय सुन्न किंवा बधीर होणे. पायाला स्पर्श कमी जाणवणे, चप्पल निसटली तरी लक्षात न येणे किंवा गरम थंड ओळखण्यात अडचण येणे हे मज्जातंतूच्या नुकसानीचे संकेत असू शकतात. त्यामुळे जखम झाली तरी उशिरा लक्षात येऊ शकते. 3. तळपायात जळजळ किंवा आग होणे. विशेषतः रात्री झोपताना तळपायात जळजळ, आग किंवा टोचल्यासारखे वाटणे हे मधुमेहाशी संबंधित मज्जातंतूच्या समस्येमुळे होऊ शकते. ही लक्षणे वारंवार होत असतील तर तपासणी करणे आवश्यक आहे. 4. पायावरील जखम लवकर न भरणे. लहान चिरा, फोड किंवा जखम अनेक दिवस भरून येत नसेल तर ते गंभीर लक्षण असू शकते. रक्तातील साखर जास्त असल्यास जखम भरून येण्याची प्रक्रिया मंदावू शकते आणि संसर्गाचा धोका वाढू शकतो. नंबर 5. पायाची त्वचा खूप कोरडी पडणे. पायांची त्वचा कोरडी पडणे, टाचा खोलवर फुटणे किंवा खाज येणे ही समस्या काही मधुमेह रुग्णांमध्ये दिसू शकते. फुटलेल्या टाचांमधून जंतू संसर्ग होण्याची शक्यता वाढते, त्यामुळे पायांची योग्य काळजी घ्या. 6. पायांचा रंग बदलणे. पाय निळसर, काळपट किंवा खूप फिक्कट दिसू लागल्यास रक्तपुरवठ्यात अडथळा असू शकतो. अशी लक्षणे दिसल्यास विलंब न करता डॉक्टरांचा सल्ला घ्या. 7. पायांना सूज येणे. दोन्ही पाय किंवा घोट्यांना सतत सूज येत असेल तर त्यामागे अनेक कारणे असू शकतात. त्यात मधुमेहाशी संबंधित मूत्रपिंड किंवा रक्तभिसरणाच्या समस्या देखील असू शकतात. योग्य तपासणी करणे आवश्यक आहे. 8. वारंवार बुरशी किंवा इतर संसर्ग होणे. नखामध्ये बुरशी, त्वचेवर वारंवार संसर्ग किंवा खाज येणे हे मधुमेह नियंत्रणात नसल्याचे एक लक्षण असू शकते. स्वच्छता आणि वेळेवर उपचार महत्त्वाचे आहेत. 9. चालताना पाय दुखणे. थोडे चालल्यानंतर पोटरी किंवा पाय दुखणे आणि थांबल्यावर आराम मिळणे हे पायांमध्ये रक्तपुरवठा कमी झाल्याचे संकेत असू शकतात. अशी लक्षणे असल्यास वैद्यकीय तपासणी करणे गरजेचे आहे. 10. जखम असूनही वेदना न होणे. मधुमेहामुळे काही रुग्णांमध्ये पायांची संवेदना कमी होऊ शकते, त्यामुळे गंभीर जखम किंवा फोड असतानाही वेदना जाणवत नाहीत. ही स्थिती धोकादायक ठरू शकते, म्हणून रोज पायांची तपासणी करण्याची सवय लावा. मधुमेह असलेल्या प्रत्येक व्यक्तीने दररोज पाय तपासावेत. पाय स्वच्छ व कोरडे ठेवावेत, अनवाणी चालणे टाळावे आणि आरामदायक पात्राने वापरावेत. लक्षात ठेवा, पायांमध्ये ही लक्षणे दिसली म्हणजे शुगर किती आहे हे निश्चित कळत नाही, पण ती मधुमेह नियंत्रणात नसल्याची किंवा गुंतागुंतीची सूचना असू शकतात. वेळेवर तपासणी, योग्य उपचार आणि पायांची नियमित काळजी घेतल्यास गंभीर समस्या टाळता येऊ शकतात. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर तुमच्या कुटुंबियासोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.